हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ बघायच्या अगोदर चला पहिला एक लाईक करा. मस्त इन्कम तर काहीच नाही, पण आपलं रोजचं रुटीन दाखवायला लागतं, कारण आपल्यावर जळणाऱ्या माणसांना दाखवावं लागतं डॉन आधी जिंदा आहे का नाही. त्यासाठी हे करावं लागतं. माझं सगळं बंद पडल्यामुळं बऱ्याच जणांना आनंद झालेला आहे, तर चांगली गोष्ट आहे. आपण कुणाला तरी आनंद देतो, बरोबर आहे का नाही. एवढंच की आपल्यामुळं कुणी दुःखी नाही, बरोबर आहे का नाही. त्यामुळं ह्या जगामध्ये म्हणलं ना, माझ्यामुळं दुःखी असेल तर फक्त माझा नवराच, नाही तर काय नाही. माझ्यामुळं बऱ्याच जणांना आनंद भेटतोय. तर कामाला जायचं रुटीन आहे. कालचीच विणे सोडली नाही मी, कारण ही जर विणे सोडली ना तर इथली केस सगळी कुरळी होत्या. मग इथलं पाठी म्हटलं विचारलं आणि समोरून ठेवलं तसंच. तर स्वाती काय करते तुम्हाला दाखवते चला. तर स्वाती इकडं तिच्या मिस्टरांचा डब्बा बनवते. मी काय डब्बा बनवत नाही, माझं काम आवरलं. तर इकडं कपडे बिपडे धुतले, ते मस्तपैकी वाळायलाही घातलं ते. आणि काल मी म्हणलं होतं का स्वातीनं स्वयंपाक केला, स्वातीनं नाश्ता केला, तर काय बाई जणू लय मोठं पाप केल्यावर कमेंट केली या की हां राधी कबूल झाली, राधीनं कबूल केलं की स्वाती स्वयंपाक करते आणि मी स्वयंपाक करतच नाही. अरे बाबा नो, स्वयंपाक करते म्हणजे नाश्ता बनवला तिनं, तोपर्यंत मी कपडे धुतले. का आम्हाला दोघी एका घरात राहतोय म्हणलं, दोघीला संगमंग करावंच लागणार आहे. काय आता काय आम्ही जातो दुसरीकडे कामाला, मग आम्ही काय आमच्या म्हणजे आता बाई ठेवू का? आता आम्ही बाई ठेवून चालायचं बी नाही. आमच्या नवऱ्याला ठेवा म्हणलं तर ती ठेवत नाही. तर भाऊजी आले तर काल, भाऊजी उठून बसता का जरा. तर काल भाऊजी आले तर बाहेर जाऊन यायचं का तुम्हाला एकदा, मी बोलायला लावणार आहे. हां, तर लेकरं कुठं सोडली व सन्यान कावी. आता तुमची तर काय ताई ना दादा तर तिकडं गेले त्यांच्या मामाच्या गावाला. मग सन्याचं कावीचं काय छोकलीचा बाप तिथंच आहे का घेऊन? नाता भाऊजीच्या इथं सन्याला सोडलंय आता सध्या. पण अजून शाळा नाही की भरली का? उद्या भरायची का? म्हणलं तुला राखी लेकर सगळे मग ये माघारी, तर मी बघतो म्हणलं कामाची लेकर लावतो. आता ती येणार आहेत ना, नाही होय का? मी जातो की. मग रात्री तुम्ही का तसं सांगत होता, छोकलीचा बाप म्हणतो या की मी आता येणारच नाही. येणार आहे पण राखी लागल्यावरती आता तिथलं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा हे सगळं रांकीला लागल ना तेव्हाच मी येणार, तोपर्यंत येणार नाही. म्हणजे ह्यांना सांगितलंय. मला तर काय म्हणणं माहितीये का, तुझी कशी करायची तशी कर. म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना की मी कारभारीनं मला गेल्यापासून फोन नाही केला. भाऊजीचा स्वातीचा कित्येक वेळा तर फोन झाला लेकरांसाठी. भाऊजी पण लगेच आलं आणि चोकलीच्या बापानं मला फोन सुद्धा केला नाही. मग तुम्ही सगळ्यांना सांगितल्यामुळं मी काल संध्याकाळी त्यांना फोन केला, तर डायरेक्ट मला म्हणलं तुझी काशी कर, तुला कुठं करायची ती आणि कशी करायची ती. माझं त्या तिकडलं जमत नाही, मी काय तिकडं येणार नाही. मला सरळ तसं म्हणलं म्हणा. तसं असतंय. आता इथं बघायची करायची मिळून मिसळून. आता लेकरं तिकडे घातल्यावर परत आता एवढं 4 दिवस हाल काढलं ते कामासाठी, काढलं का नाही आपण? किती हाल काढलं. आता मग म्हणलं चला आता आम्हाला चांगलं काम लागलंय, आता आमचं अंग पण रुळलंय ह्या कामामध्ये. मग म्हणलं आता एकदा तुम्ही छोकलीचा बाप कामाला चिटकला म्हणजे टेन्शनच नाही. आता आपल्या ओळखी नाही काय नाहीत, घरात बसून कोण काम लावायचं. ह्यांना बांधकामावरची कामं होई नाही ती, किंवा काय. आता काही जणांचं म्हणणं आहे की दाजी कसं मिठी लावून काम करतात आणि घरचं असल्यासारखं, आणि राधी तर काय नाही नुसतं हिकडून तिकडून हिंडते. मी हिकडून तिकडून हिंडली का? आल्यापासून आता चालूच आहे की काम. आहे का नाही चालूच? आणि हे थोडा दिवस राहिल्यासारखं करल आणि परत पळून जाईल. मी बाळवणीला म्हणून तर जाणार नाही. जे बी असेल ना ते मी आली ना मी शेवटचं, कारण मी का नाही बोललेल्या शब्दाला पळते का नाही भाऊजी?
पाळते का नाही? मग नाही आता इथंच लावायची लिंक कामाची ही चांगली. आता बसते बसता लागली काम. आता मी पण चाललो आज कामाला. भाऊजी पण चालले तर आज कामाला, म्हणून का नाही स्वाती डबा करते. काल आम्ही डबा नाही केला कारण आम्हाला नाश्ताही भेटतो आणि आमचं खाल्लेलं अन्न जिरत नाही. खाल्लेलं अन्न जिरत नाही म्हणजे आम्हाला काय कामाचं तेवढं लोड नाही. पण ते आदल्या दिवशी आम्ही ते बांधकामावर काम केल्यामुळे तेवढं आम्हाला कणकण्या आल्या होत्या. तुम्हाला सांगते, ज्या ताईनं आम्हाला कामाला लावलं ना त्या ताईनं बघा तुम्हाला दाखवते, गोळ्या सुद्धा मला कामावर आणून दिल्या डायरेक्ट. कारण एवढं माझं अंगण हे दुखत होतं. लयच पांढरं पडलंय ना, पांढरं अंधुक दिसतंय. कशामध्ये दिसतंय काय माहिती, बहुतेक लाईट चमकते. हा आणि एक राहिलंच विचार सांगायचं, काल बल्ब पण चालू राहिला. हा का ताईनं काल गोळ्या आणून दिल्या. त्या कामावर एक गोळी खाल्ली, घरी आल्या एक गोळी खाल्ली आणि संध्याकाळी जेवण सुद्धा केलं नाही. भूकच लागत नाही. सकाळी नाश्ता भेटतो आम्हाला आणि नाश्ता जिरत नाही. टाइम कसा जातो ती बी कळत नाही कामावर. मग काल आम्ही स्वयंपाक केला नाही, नाश्ता बिष्टा आम्ही घरनं करून जातो. तिथं गेल्या परत आम्हाला खायला भेटतं आणि खायला भेटलं की ते जिरत नाही. हाय हेच पोटात. आता बघितलं ना तुम्ही, एक खारे टोस्ट खाल्ली, चहा पेलो. बघू इकडे मला पण 2 गोळी बोललं का मध्ये मध्ये खायचा भाजवलं स्वातीनं फुलसाडे. बाकी लेकरांना मध्येच यायचं आहे, लांब सरायचंच नाही. आणि त्या तिथं एक तर म्हणलं चहाना एक खारी एक टोस्ट खाल्ली आहे. हा काय इथंच आहे पाकिट अजून. मग म्हणलं गोळी खावं. दोनच राहिल्या त्या गोळ्या. आता गोळ्या अजून आणायला लागत्याला कारण मला गोळ्या सारख्या लागत्या त्या. मला दुसरं काय कणकणी आली होती पण मला जास्त डोकं दुखीचा त्रास आहे. आणि ही गोळी खाल्ली म्हणजे कसं आहे, डोकं बी दुखायचं राहतं आणि अंग बी दुखायचं राहतं. पण ती गोळी हाय जोपर्यंत पोटात तोपर्यंतच. काय इकडं आल्यापासून अंग बी जिरत नाही, झोप बी लागत नाही. बरं एक खाऊन जा तुम्ही. तर टेन्शन नाही बघा, मला बी नाही आणि नवऱ्याला बी नाही. लेकरांची काळजी वाटते पण लेकरं बी काय बारके आहेत तोपर्यंत. पण त्यांना दम हे ते देते मी, जरा खवळते. मया असल्याशिवाय असतं का वर. आता काळीच्या हॉस्टेलची तयारी करायची मला. तिला थोडं सामान हे घ्यायचं या. मग म्हणलं बघू